ओके, नमस्कार मंडळी. मी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेविषयी माहिती सांगणार आहे. तर मी नुकतीच म्हणजे परवा दिवशी 18 एप्रिल 2025ला ही पूर्ण केली. सकाळी आम्ही साधारण 6:30ला सुरुवात केली होती आणि दुपारी 2-2:30पर्यंत आमची परिक्रमा संपली. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं नाही, काय करावं, काय करू नये, काय चांगलं आणि काय सोडून द्यावं ह्याविषयी मी हा खरा एक व्हिडिओ बनवतो आहे. म्हणजे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की बाकी सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयडिया असते की कसं जायचं, काय करायचं, कुठून कसं, ते छोटंसं संक्षिप्त रूपात सांगणार आहे मी, नाही असं नाही. पण एक आध्यात्मिक माणसाने तिथं जाऊन काय करावं किंवा काय करू नये किंवा आत्ता सध्या बदललेली परिस्थिती ह्याविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे. आणि ती मला असं वाटतं की खरोखर सगळ्या परिक्रमावासियांच्यासाठी खूप उपयोगी असेल. तर अशासाठी म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. तर मी पुन्हा एकदा नर्मदा मातेला नमस्कार करून आणि तुम्हाला सगळ्यांसाठी हा व्हिडिओ चांगला होऊ दे अशी प्रार्थना करतो. तर मुख्य म्हणजे जाणं येणं ह्याविषयी माहिती जर का सांगायची झाली तर आपण पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागातून जातो. तर आपण आपल्या आयदर ग्रुपनी जातो किंवा इंडिव्हिज्युअल जायचं असेल तर कसं, तर व्हाया बोरिवली गेलेलं जास्त चांगलं राहील. पुण्याहून बोरिवलीला शिवनेरीच्या बस आहेत आणि बोरिवलीहून तुम्ही बडोद्याला ट्रेन पकडायची आहे. तर हा एक सिक्वेन्स खूप चांगला राहतो. म्हणजे पुण्याहून स्वारगेटहून शिवनेरी पकडून डायरेक्ट बोरिवलीला जायचं आणि बोरिवलीहून बडोद्याला जायचं आणि बडोद्याहून राजपिपला म्हणून गाव आहे तिथं जायचं आणि राजपिपलाहून रामपुरा असा हा प्रवास करायचा आहे. तर ही अशा प्रकारे जाणं हे केव्हाही जेव्हा आपण एकटे जात असतो त्यासाठी हा मार्ग खूप चांगला आहे. मध्ये भरूचवरनं पण जाता येतं, पण भरूच ते राजपिपला ही बसची कनेक्टिव्हिटी तितकीशी चांगली नाही आहे. सो मी असं कुणाला सजेस्ट करणार नाही की भरूचवरनं जावं, पण बेस्ट वे इज बडोद्याहून जावं. बडोद्याहून राजपिपलाला हे खूप चांगली कनेक्टिव्हिटी बसची, गुजरात STची. आणि मग तिथून राजपिपलाहून तुम्ही रामपुराला जायचं. तिथं मौनी बाबा आश्रम आहे किंवा मी काही फोटो शेअर करेन किंवा तुम्ही जर का त्या परिक्रमेचे पूर्ण ह्याचा फोटो पाहिलात तर त्याच्या दोन्ही तटावर बरेचसे आश्रम पण वगैरे आहेत. तर त्या आश्रमामध्ये तुम्ही राहिलात तर ते जास्त चांगलं एक आध्यात्मिक पथिक किंवा एक आध्यात्मिक तुम्ही जर का थोडेसे असाल. नुसतीच परिक्रमा पूर्ण करायची असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण थोडंसं तुम्हाला आध्यात्मिक तुमची बॅकग्राऊंड असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला खरोखरच काहीतरी थोडंसं अनुभव पण यावे, चांगली संगत मिळावी. तर चांगली संगत मिळावी हा त्यातला एक मुख्य उद्देश असतो की आपण अशा प्रकारच्या आश्रमात जाऊन राहिलो तर कधीतरी संध्याकाळी काही भजन, पूजा किंवा काही संत महंत असतात त्यांची कीर्तनं, प्रवचनं यांचा आपल्याला आस्वाद घेता येतो किंवा आपल्या नशिबात असेल तर त्या गोष्टी घडतात. तर मी असं म्हणेन की आपण थोडंसं त्यालाही आपण वाव देऊ शकतो की आपल्या नशिबात अशा साधू मंडळींचा काही सहवास मिळतो का आपल्याला अशा परिक्रमेच्या माध्यमातून. याचा प्रत्येकाने नक्कीच हे घ्यावा, मी म्हणेन प्रतिशोध घ्यावा किंवा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. तर हे जाण्याविषयी सांगितलं मी की बोरिवलीहून बडोद्याला जावा आणि बडोद्याहून राजपिपलाहून रामपुरा. मग रामपुऱ्याला तुम्ही पायी चालू करू शकता, म्हणजे चालू करायचे परिक्रमा. आता हे रणछोडदास मंदिर आहे तिथं तुम्ही संकल्प करायचा आहे. बाकी सगळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच असेल.
तर तुम्ही जिथं सुरू करता तिथं एक संकल्प करायचा की मी सुरू करतो आहे, आणि समाप्त झाल्यानंतर समाप्ती असते किंवा नर्मदा मातेचं पूजन करून ती परिक्रमा तुम्ही संपवायची. तर अशा प्रकारचा तो एक भाग असतो. तर आम्ही सुरुवात केली होती रामपुरापासून, आणि रामपुरापासून मग सकाळी 6:30ला सुरुवात केली. रणछोडदासराय मंदिर आहे श्रीकृष्णाचं, त्याला नमस्कार करून किंवा तिथं संकल्प घेऊन आम्ही सुरुवात केली. आणि हा खरं तर 21 किलोमीटरचा प्रवास आहे असं मी बाकीच्या व्हिडिओमधून पण वगैरे पाहिलं होतं. पण ॲक्च्युली जर का तुम्हाला सगळी मंदिरं कव्हर करायची असतील तर तुमचं थोडंसं प्रवास जास्ती होतं. हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हा पॉईंट हा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं जात नाही. एक साधारण 5 किलोमीटर तरी अंतर जास्त होतं, म्हणजे 21 + 5 आपण म्हणू एक 26 किलोमीटर तरी अंतर होतं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी तुमचं वासुदेव कुटीरसुद्धा समाविष्ट आहे. वासुदेव कुटीरलासुद्धा वरती डोंगरावर चढावं लागतं. तर हा भागसुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं जात नाही की वासुदेव कुटीर हे थोडंसं उंचावरचं ठिकाण आहे. आणि मग ज्यांना गुडघ्याचा प्रश्न आहे किंवा ज्यांना फारसं वरती चढण्याचं एवढंसं तयारी नाही आहे, तर त्यांच्यासाठी थोडंसं ते कठीण होतं वासुदेव कुटीरला जाणं आणि तिथं राहणं म्हणा, दोन्ही गोष्टी. तर वासुदेव कुटीर हे बऱ्यापैकी खूप उंचावर असलेलं एक छोटंसं डोंगरावर असलेलं ठिकाण आहे. आणि ते तुमच्या परिक्रमा मार्गात येतं, पण ते थोडंसं बायपास करूनही साईडला महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा एक रस्ता त्यांनी ठेवलेला आहे. तो मी फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करीन. तर अशा प्रकारे आपण सुरुवात करायची. राहायचं कुठं आता ह्याविषयी वेगवेगळ्या आश्रमात राहिलात तर मी जसं मगाशी म्हटलं तर ते खूप छान होईल की वेगवेगळ्या आश्रमात राहिलं तर केव्हाही आपल्याला एक चांगला अनुभव येऊ शकतो. काही साधू मंडळींचं दर्शन होऊ शकतं. आणि अशा प्रकारे आपण आश्रमामध्ये कसं राहायचं किंवा इथं राहण्याचा चांगला अनुभव काय असतो याचा, किंवा अडचणी काय असतात, किंवा अशा या एकत्र राहण्यामध्ये काय समाधान असतं, काय सुखदुःख असतात ती कळतात आपल्याला. तर माझं असं म्हणणं आहे की लोकांनी आश्रमात राहावं. आता त्यातले काही फक्त मी चांगले अनुभव सांगेन. सुरुवात कशी केली, संपली कशी, हे खूप व्हिडिओमधून सगळ्या लोकांना कळलेलं असतं. तर त्यातलं काय चांगलं किंवा काय सोडून द्यावं ह्याविषयी मी जरा हा व्हिडिओ जास्त सांगतो. तर मुख्य म्हणजे चांगलं काय अनुभव, तर त्यातला पहिला मला जो खूप अगदी मनाला भावला अनुभव तो म्हणजे नदीच्या पात्रामध्ये आपण जे चालायला सुरू करतो, म्हणजे सीताराम बाबांचा आश्रम आहे, तिथून खाली उतरतो नदी पात्रामध्ये. आणि तो एक अनुभव खूपच छान होता. म्हणजे मला नदीचं दर्शन अगदी जवळनं किंवा नदी पात्रातून चालायला मिळण्याचा जो काही अनुभव आहे तो खूपच छान वाटला तिथं. आणि असंख्य नदी पात्रातले गोटे, दगडगोटे आपण ज्याला म्हणू, पण त्याला आपण तसं म्हणू शकत नाही, कारण तिथं असं म्हटलं जातं की हर कंकर में शंकर. मग तो जर का प्रकार पाहिला तर आपल्याला खरोखर तिथं खूपच दगडगोटे किंवा अशा प्रकारचे शिवलिंग आणि ते जे दगड असतात ते इतके गुळगुळीत झालेले असतात. म्हणजे खरं जर का पाहायला गेलं सायन्स तर त्याला खूप वर्ष लागतात हे सगळं पॉलिश होऊन त्याचं असं गोल गरगरीत तयार होण्यासाठी. तर आपण त्याला खरंच म्हणजे साधं समजू नये, कारण ते आपल्याला आपल्याला हवं तर तिथून, आणि वेगवेगळ्या साईजमध्ये दगड मिळतात. आपल्याला हवं तर खरोखर घरी ज्यांना आवड आहे त्यांनी तिथले दगड घरी घेऊन यावेत, माझं असं म्हणणं आहे. शिवलिंग स्वरूपात म्हणजे असं एक हे आहे. दुसरं, पलीकडच्या बाजूला पण तीरावर जेव्हा नदीपात्रात प्रवेश होतो चालण्यासाठी, तर तो एक छान अनुभव आहे. आश्रमाचा अनुभव मी जसं मगाशी सांगितलं तसं तो प्रत्येकाने घ्यावा. परिक्रमा झाल्यावर सुद्धा एखाद दिवस आश्रमात जास्त वेळ राहावं, म्हणजे मग आपल्याला थोडंसं आध्यात्मिक मंडळींना ते जास्त
चांगला आहे किंवा मोठी परिक्रमा करण्याच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन की आश्रमामध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी ही छोटी परिक्रमा अतिशय सुंदर आहे. म्हणजे प्रत्येकाने नक्कीच मी असं म्हणेन की ही छोटी परिक्रमा उत्तरवाहिनी परिक्रमा आहे ती नक्की प्रत्येकाने करावी असं एक माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे ही तुमची आपण ज्याला म्हणून आपण एंट्रन्स एक्झाम, तर ही एंट्रन्स एक्झाम जर का तुमची पास झाली तर मग तुम्ही मोठ्या परिक्रमेला जाऊ शकता असं त्यातलं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पायी प्रवास. तर आता हा जो पायी प्रवास आहे हा पण खूप छान अनुभव आहे आणि दोन्ही तटावर काही वेळ तुम्ही अगदी नदीच्या लागून चालता, काही वेळेला बाजूच्या रस्त्यांवरून चालता, असं दोन्ही तटावर आहे. तर हा प्रवास खूप छान आहे. पायात शक्यतो मी असं म्हणेन की सँडल किंवा शूज घालू नका, पण लोकांना तेच आवडतं. त्याचं कारण असं आहे की जर का तुम्ही प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार असाल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शक्यतो हे सँडल्स आणि शूज या भानगडीत न पडता साध्या चांगल्या कुशनवाल्या चप्पल घ्याव्यात. माझं असं म्हणणं आहे की ज्याला फार तर एखादा मागच्या बाजूनं स्ट्रॅप वगैरे असेल तर वगैरे सुद्धा चालू शकेल, मी असं म्हणेन. कारण परिक्रमा करताना प्रत्येक महादेवाचं मंदिर करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे असं मी स्वतः अभ्यास करून गेलो होतो की आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी महादेव स्वतः येऊन स्थापन झालेले आहेत अशी ती आख्यायिका आहे त्या परिक्रमेतली. या दोन्ही तटावर जर का तुम्ही पाहिलं असेल तर खूप देवळं आहेत महादेवाची आणि प्रत्येक देऊळ बघण्यासारखं आहे. म्हणजे असं नाही की एखादं स्किप करावं आपण पुढं जावं किंवा असं काही कुठं वाटत नाही. खरोखर छान मंदिर आहेत आणि प्रत्येक तिथल्या मंदिराचं जर का तुम्ही एक वैशिष्ट्य पाहिलं तर महादेवाची पिंड, आणखीन पुढं नर्मदा मातेचं मूर्ती, असं स्टॅच्यू म्हणजे शिवलिंग आणखीन नर्मदेची मूर्ती, शिवलिंग नर्मदेची मूर्ती, असंच तिथल्या सगळ्या ह्यांचं देवळांचं वैशिष्ट्य आहे. आणि हा एक खूपच छान आगळा वेगळा अनुभव आला आणि खूप आनंद झाला ही अशी प्रकारची देवळं पाहून. आणि खरोखर छानच आहेत सगळी महादेवाची मंदिरं तिथली. आणि ती जर का बघायची असतील प्रत्येकाने म्हणजे तर ती तुम्ही परिक्रमेचं हा जो 21 किलोमीटर सोडून हे थोडंसं आत बाहेर करावं लागतं, त्यामुळं तो प्रवास थोडासा जास्त होतो. आणि मग तिथं तुम्हाला हे तुमचं शूज आणखीन सँडल हे थोडंसं त्रासदायक होतं. ज्यांचं वय आहे किंवा जे यंग आहेत त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही, पण जे थोडंसं एजेड आहेत 55च्या पुढचे, 60च्या पुढचे, 70च्या पुढचे असे लोक जे करतायत तर त्यांच्यासाठी हे योग्य नाही. त्यांनी जाड कुशनच्या छान चप्पल घ्याव्यात आणि जावं. म्हणजे पटकन काढलं, नवीन घातलं. कारण मंदिरांची दर्शनं खूप छान आहेत आणि ती मला असं वाटत नाही की तुम्ही फक्त सँडल घातले म्हणून चुकवावं. असं नंतर होतं की पाय प्रचंड दुखायला लागतात आणि मग सँडल्स आणखीन शूज काढायचा कंटाळा येतो आणि मग असं वाटायला लागतं की नको आता जाऊ दे, आता ही मंदिर बाद झाली. असं होता कामा नये असं एक माझी इच्छा असते किंवा होती. म्हणून मग मी सँडल घातले होते पण मला त्याचा खूप त्रास झाला. वाटलं की चप्पल घालायला हवी होती, पण मी मॅनेज केलं समहाव, सगळी देवळं केली. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक देवळामध्ये किंवा रस्त्यात बऱ्याचशाच ठिकाणी तुम्हाला प्रसादी आणखीन चहा काहीतरी सरबत वगैरे असतं. तर माझं असं सांगणं राहील की तुम्ही प्रत्येक ठिकाणी सगळं पूर्ण खावंच असं नाही. कारण तुम्ही जर का सगळ्याच ठिकाणी सगळं खावं हे आहे बरोबर आहे, म्हणजे की प्रसाद थोडा तरी सगळीकडं घ्यावा किंवा नाही म्हणू नये असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असं आहे सांगितलेलं. तर मग आम्ही ते पण पाळलं. पण मग केलं काय आम्ही की सगळीकडं एक चमचा घ्यायचा. म्हणजे प्रसाद म्हणून सगळीकडं आम्ही एक चमचा घेत गेलो की त्याचा आम्हाला खूप छान फायदा झाला. आणि मी असं म्हणेन की त्याचा तुम्ही पण फायदा करून घ्या. म्हणजे चालायला नंतर कंटाळा येत नाही किंवा त्रास होत नाही. नाहीतर मग अंग जड व्हायला लागतं किंवा जास्त खात राहा. कारण तिथं गोड पदार्थसुद्धा खूप ठेवलेले असतात प्रसाद म्हणून, म्हणजे मिठाया वगैरे. तर ते शक्यतो तुम्ही
टाळा, मी असं म्हणेन की साध्या चप्पल जाड कुशनवाल्या मिळाल्या तुम्हाला तर ते खूप छान होईल की प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन दर्शन घेऊन पुढं पटपट जाता येईल आणि ते काढणं आणि घालणं ह्याचा त्रास नाही होणार, म्हणजे अशासाठी मी ते सांगतोय. दुसरं, रस्त्यामध्ये काही संत महंतांची दर्शनं मला झाली, म्हणजे आम्हाला एक जण भेटले होते, त्यांचा मी फोटो टाकेन या व्हिडिओमध्ये कुठंतरी. तर त्यांनी गुजरातमध्ये त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देऊन उत्तर वाहिनी परिक्रमा सुरुवात केली, असं ते पूज्य महंत एक महंत होते, तर त्यांचा आम्हाला दर्शनाचा लाभ झाला. तर तो एक मी फोटो व्हिडिओमध्ये शेअर करेन मी. खूप छान असा आम्हाला तो अनुभव आला. त्यानंतर आता हे नर्मदेचं अंघोळ 2 ठिकाणी ठेवली आहे त्यांनी. म्हणजे रामपुरापासून तिलकवाड्याला गेल्यानंतर तिलकवाड्याला त्यांनी काय केले की नदीच्या मध्यातनं सक्शन घेऊन वरती छान शॉवर ठेवले, त्यामुळे अतिशय शुद्ध पाणी त्या शॉवरला तुम्हाला अनुभवायला येतं. आणि माझी अशी इच्छा राहील की प्रत्येकाने दोन्ही ठिकाणी शॉवरने आंघोळ करावी, म्हणजे मग जाताना कपडे घेऊन जावेत सॅकमध्ये, माझं असं म्हणणं आहे की. आणि तो अतिशय छान अनुभव आहे. आणि ते जे पाणी अंगावर जातं त्यावेळेला एक तुम्ही 11 किलोमीटर चालल्यानंतर इतकं तुमचं शरीर गरम झालेलं असतं आणि त्यावेळेला तुम्ही अशी छान ते नर्मदेचं पाणी अंगावर घेतल्यानंतर एक जी काही सुंदर पावन अशी फिलिंग्ज येतात तुम्हाला, तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा की त्या. आणि तिथं बऱ्याचशाच ठिकाणी बोर्ड आहेत की मगर हे नर्मदा देवीचं वाहन आहे, पण नर्मदा नदीच्या पात्रामध्ये मगरी खूप आहेत. तर तिथं बऱ्याच ठिकाणी बोर्ड आहेत की तुम्ही नदीच्या पाण्यात आंघोळीला जाऊ नका. तर हेही कुणी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही आहे. तर हे अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही डेअरिंग करून कुठेही माहीत नसलेल्या ठिकाणी नदीपात्रात उतरून डायरेक्ट नदीत आंघोळ करण्याचं डेअरिंग फारसं ठेवू नये अशी माझी एक इच्छा आहे. तर तेवढ्यासाठी सरकारने अतिशय सुंदर अरेंजमेंट तिथं जी केलेली आहे त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. दोन्ही एंडला म्हणजे सुरुवात आणि शेवट तिकडं पलीकडच्या बाजूला आपण येतो तिकडं दोन्हीकडं त्यांनी शॉवरची सोय ठेवली आहे आणि नर्मदा नदीचंच पाणी आहे त्या शॉवरला. सो त्याचा लोकांनी नक्की फायदा घ्यावा आणि ते तुमच्या कूलिंगसाठी, बॉडीच्या कूलिंगसाठी खूप छान उपयोगाला येतं. आता हे जेव्हा तुम्ही नदीच्या पात्रामध्ये चालता तर त्यावेळेला तुम्हाला खरोखर एक छान एक फिलिंग येतं की आपण नदीच्या खूप जवळनं चालतोय. आणि तिथं असे ते नामजप आहे एक नर्मदेचा, तर त्याचे स्पीकरवर जप करणं हे चालू असतं, स्पीकर लावून ठेवलेले असतात. तर तो एक खूप छान अनुभव आला मला. नर्मदाय नमः वगैरे असं तो एक छान त्यांचा नामजप आहे. तर तो ऐकत ऐकत नर्मदेच्या नदीच्या किनाऱ्याने चालण्याची त्यांनी सोय सरकारने केलेली आहे. ते खूपच एक छान अनुभव वाटला मला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तिलकवाड्याला पोचता तेव्हा चालत जायचा ब्रिज बांधला आहे, तो तुम्हाला गुगल मॅपमध्ये दिसत नाही. तर ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटली की गुगल मॅपमध्ये तो परिक्रमावासियांसाठी बांधलेला जो ब्रिज आहे तो गुगल मॅपमध्ये नाही आहे, पण तो तिथं ब्रिज आहे. म्हणजे तिलकवाड्या साईडला ब्रिज आहे आणि रामपुरा साईडला तुम्ही पलीकडनं इकडे यायचं असेल त्यावेळेला तिथं बोटी ठेवल्यात. 20 रुपये प्रत्येक माणशी तिकीट आहे त्याचं. म्हणजे तुम्हाला एकाच वेळेला बोट करावी लागते. तर असं ही गोष्ट बऱ्याचशा ह्याच्यात सांगितली जात नाही व्हिडिओमध्ये. दुसरी गोष्ट, हा जो वासुदेव कुटीर म्हणून जो भाग आहे तो डोंगरावरती आहे, तेही बऱ्याचशा लोकांनी कव्हर नाही केलेलं. दुसरं, नदीपात्रामध्ये असं बऱ्याचशा बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सूक्ष्म रूपामध्ये साधू संत मंडळी बसलेली आहेत. तर त्याचं एक थोड्या वेळ मला असं वाटतंय की लोकांनी नदीपात्रामध्ये थोडंसं ध्यानस्थ बसावं, काही क्रिया कराव्यात. म्हणजे जर काही येत असतील तर योग क्रिया कराव्यात.
तर तो खूपच छान अनुभव येतो असं मला वाटतं की प्रत्येकाने एक थोडंसं ते करावं असं एक मला वाटलं की लोकांनी त्याचा अनुभव घ्यावा. म्हणजे मग तर त्याचं हा एक झाला. दुसरी गोष्ट मी म्हणलं तसं की पात्रामध्ये कुठंतरी शांत डोळे बंद करून आपण नर्मदेच्या सहवासात आहोत असं छान प्रार्थना करून आणि ती आपल्याला आशीर्वाद देते वगैरे अशी संकल्पना करून छान एक तो आशीर्वाद आत्मसात करावा किंवा असं हे करावं असं माझी एक इच्छा होती. ती मी पूर्ण केली तिथं जाऊन. व तीसुद्धा सगळ्यांनी करायला हरकत नाही. तो एक खूप छान अनुभव असतो. काहींना योगाच्या क्रिया येत असतील तर त्यांनी त्या क्रिया तिथं जाऊन कराव्यात, म्हणजे त्याचा एक तुम्हाला खूप छान अनुभव येईल असे एक माझं सजेशन राहील. आणि तिथं असं म्हटलं जातं की ह्या नदीमध्ये खूप जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं तसं की अतिशय सूक्ष्म रूपामध्ये हजारो साधू पुरुष तिथं तपश्चर्याला बसलेले आहेत की जे आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण जेवढे म्हणून तिथं दगडगोटे आहेत ते सगळे पूर्ण भरून गेलेले आहेत. इतके साधू पुरुष काय अदृश्य रूपामध्ये तिथं बसलेले आहेत अशी आख्यायिका आहे. तर ही गोष्ट कळत न कळत मनामध्ये आपण ध्यानामध्ये ठेवावी आणि मग चालावं आपण. आणि नदीच्या बरोबर चालताना ही गोष्ट खूप ध्यानामध्ये ठेवावी की आपण अशा भागात आहोत की जिथं हजारो वर्षांच्या पासून साधू पुरुष तपश्चर्याला बसलेले आहेत आणि आपल्याला त्या पावन आणि पवित्र भूमीचं दर्शन होतंय किंवा आपण तिचा अनुभव घेतोय. ही मनामध्ये भावना जागृत ठेवावी प्रत्येकाने असं मला वाटलं ते तुम्हाला सांगावं असं. तर हा एक त्यातला भाग होता की जो तुम्हाला सांगावं असं मला वाटत होतं. दुसरी गोष्ट आहे वासुदेव कुटीरपासून म्हणजे आपण दुसरी बाजूची परिक्रमा सुरू करतो परत येण्याची. म्हणजे आम्ही रामपुरापासून सुरू केली, टिळकवाड्यापर्यंत गेलो. टिळकवाड्याला पायी ब्रिज बांधला आहे त्यांनी काय केले, नदी पात्रात मोठमोठ्या डायमीटरच्या पाईप टाकल्यात. नदी खालत्या पाईप्समधून वाहते आणि वरनं रस्ता केला आहे चालत जायचं. फक्त चालणाऱ्यांना परवानगी आहे, बाकी गाड्या परवानगी नाही आहे. तर तो परिक्रमावासियांसाठीच खास तो ब्रिज बांधला आहे. आणि तिथंच पुढच्या बाजूला 2-3 ठिकाणी बसायची पण जागा आहे. मग ते वासुदेव कुटीर झाल्यानंतर जेव्हा आपण पुढचं एक महादेवाचं मंदिर बघायला जातो तर तिथं एक पुरातन नर्मदा देवीचं मंदिर आहे. तर तेही मला असं सांगायचं होतं की तेही सगळ्यांनी बघावं. आणि मी म्हटलं तसं सगळी महादेवाची मंदिरं करावी लोकांनी, कुठलंही स्किप करू नये. पुरातन नर्मदा मंदिर बघावं ते सांगितलं तुम्हाला. त्यानंतर सुरुवात आणि आपण आता आम्ही ह्या रणछोडदास राय मंदिरापासून केली होती आणि आमची समाप्ती पण तिथंच केली. आम्ही काय केलं, रस्त्यामध्ये 2-3 ठिकाणी आम्हाला असं वाटलं की नर्मदा मैया आमच्या समोर आलेली आहे. मग एक छोट्या मुलीच्या रूपात येते. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडीशी पूजेची तयारी, म्हणजे तिला काहीतरी गिफ्ट द्यावी म्हणा किंवा खायला द्यावं म्हणा किंवा काही 4 पैसे द्यावेत म्हणा किंवा हळद कुंकू लावून तिचं एक छोटंसं फुलवात घेऊन जाऊन एक तिची पूजा करायची म्हणा. तर हे ज्याला त्याला आपापलं जमेल तसं करावं. आता मी प्रत्येक ठिकाणी काही बिस्किट पुढे घेऊन गेलो होतो. तर जिथं ह्या मुली दिसतील त्यांना दिले. त्यानंतर काहींच्या वाकून नमस्कार केला. तर हे अशा प्रकारे आपण करावं काही ना काहीतरी, जेवढं जमेल तेवढं. प्रत्येक वेळेला आपल्याला आपण सगळा ग्रुप असेल तर मग ते बसून म्हणजे आरती करणं, ओवाळणं, मग ते सगळं करणं हे सगळं शक्य आहे. पण जर का तुम्ही एकटा गेला असाल आणि पुरुष माणूस असाल तर मग तुम्हाला हे सगळं काही जमेलच असं नाही. पण मग काय जमेल तर ते तुम्ही बिस्किट पुडे द्या ह्या सगळ्या मुलींना किंवा काही गिफ्ट वस्तू आणून द्या किंवा मी असं म्हणेन की तुम्हाला जे काही वाटेल त्या वेळेला तर ते त्या काही पैसे असतील म्हणा किंवा असं तुम्ही हे सगळं करू शकता.
समाधान त्यातून तेवढंच मिळतं जेवढं तुम्ही सगळं हे बसून करता पूजा वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत अनुभवण्याच्या. हा मी असं म्हणेन की थोडासा आध्यात्मिक प्रवास आहे अशा दृष्टिकोनातून आपण पाहावं, रादर दॅन एक त्यांची म्हणजे बाकीच्यांची कशी झाली किंवा असं हे तुलनात्मक करून आपण काहीतरी थोडंसं आपल्याला अनुभव कमी मिळाला वगैरे असं काही न वाटून घेता, जे काही मिळालेलं आहे त्याचं ते घेऊन पावन व्हावं असं मी असं म्हणेन. तर ते करावं. त्यानंतर समाप्ती आपण जिथं करतो, जिथं आपली परिक्रमा संपते, आता आमची रामपुराला संपली रणछोडदासला, तर मला एक खूप छान अनुभव असा आला. तो म्हणजे आम्ही परिक्रमा पूर्ण करून आलो आणि तिथं लिहिलं होतं की 3 वाजता मंदिर उघडेल. मग आम्ही 2:45ला बरोबर पोचलो तिथं आणि मग आम्ही उदबत्ती लावून फुलवात वगैरे लावायची म्हणून सगळं तयार केलं होतं. पण 3ला काही मंदिर उघडलं नाही आणि मग काहीतरी तिथं पुढं वेगळं लिहिलं होतं गुजराती भाषेत. आणि मग मला थोडंसं मग हे झालं, अरे यार म्हणलं आपल्याला पुन्हा आता दर्शन होणार नाही की काय. मग मला थोडंसं वाईट वाटलं. मग मी पुढं त्याच्याच पुढं एक नर्मदा मातेचं मैयाचं देऊळ आहे, तिथं गेलो आणि मला एकदम असं भावना अनावर झाल्या माझ्या. आणखीन मला खूप हे झालं, नर्मदेची मूर्ती पाहिल्यानंतर भावना अनावर झाल्या, कारण माझ्याकडनं तिने परिक्रमा पूर्ण करून घेतली. ह्याचं खूप खूप छान मनापासून आनंद झाला होता एकतर. आणि माझ्यासाठी खरोखर अवघड होती ती परिक्रमा, एवढी सोपी नव्हती, म्हणून ते मला जास्त भावना अनावर झाल्या तिथं. आणि क्षणभर वाटत होतं की अरे हे सगळं त्या मूर्तीबरोबर मी संभाषण करत बसलो होतो छान मांडी घालून. तेवढ्यात मला कळलं मागणं की रणछोडदासचं मंदिर पण उघडले. तर हे एक माझ्यासाठी खूपच छान एक अनुभव आला मी असं म्हणेन की. आणि माझं परिक्रमा पूर्ण झाली, समाप्ती छान झाली, संकल्प पूर्ण झाला आणि त्याचं मला समाधान झालं. आणि मग मी तिथं छान वळून वगैरे नमस्कार करून पूजा करून आम्ही आमची परिक्रमा संपवली. अशा तऱ्हेने हा माझा अनुभव होता. आणि मला असं वाटलं की काही गोष्टी बाकीच्या व्हिडिओमध्ये कवर नव्हत्या झालेल्या, तर त्या सांगाव्यात लोकांना, त्याचा उपयोग होईल. की साधारण एक 26 ते 27 किलोमीटर आहे, हे गृहीत धरून चालावं. दोन्हीकडं आंघोळ करावी, शॉवरमध्ये, नदीत जाऊ नये. समाप्तीच्या भावना प्रत्येकाच्याच नक्की श्रेष्ठ असतात, त्या प्रत्येकाने अनुभव घ्याव्यात एकदा ना एकदा तरी आयुष्यात. मी असं म्हणेन उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा अनुभव ही छोटीशी झलक तुम्हाला मिळते की मोठी परिक्रमा झाल्यावर काय होईल तुमच्या मनाची आणि तुमच्या देहाची अवस्था काय होत असेल याची तुम्हाला नक्की कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. तर मी असं म्हणेन की तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीचा अनुभव घ्या उत्तर वाहिनी परिक्रमेच्या रूपाने. आणि हे चैत्रातच करायचं, कारण त्याचं वैशिष्ट्य आहे की हे चैत्रातच करावं लोकांनी. तर मी असं म्हणेन की लोकांनी खरोखर हा अनुभव घ्यावा, जेणेकरून मोठी परिक्रमा किती अवघड आहे किंवा मनाने आणि देहाने किती तयारी केली पाहिजे आणि आध्यात्मिक पातळी आपली काय असली पाहिजे त्या मोठ्या परिक्रमेला, ह्याची थोडीशी कल्पना ह्या उत्तर वाहिनी परिक्रमेमध्ये आपल्याला येते. तर मी असं म्हणेन की याचाही अनुभव सगळ्यांनी घ्यावा. दुसरं गोष्टी काय करू नये. आता हे का मी प्रामुख्याने सांगतोय, तर लोक काही ठिकाणी मी बघितलं खूप चुका करतात की जेणेकरून काहीतरी ट्रॅक पॅन्ट घालून या, त्यानंतर शूज घालून या, त्यानंतर काहीतरी टी शर्ट्स घालून जावा वगैरे असं काही काही करतात. तर तिथं बऱ्याच ठिकाणी जुने जे बोर्ड आहेत तिथं त्यांनी अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे की पांढऱ्या वस्त्रांच्या मध्ये ही परिक्रमा करायची आहे. दुसरी पहिली घटका म्हणजे 4:30ला सकाळी ते संध्याकाळी 5:30 पर्यंत एवढीच परिक्रमा करायची, रात्री परिक्रमा करायची नाही. अगदी क्लिअरली लिहिलेलं आहे, तरी सुद्धा लोक काही चुका करण्याचं धाडस करतात. मी असं म्हणेन
की ते चुका करत नसतीलही, त्यांना तशीच रात्री झेपत असेल तर तीही करायला हरकत नाही. चूक नाही, मी असं म्हणणार नाही की त्यांना तशी झेपली तर तशी करावी, पण करावी. माझं असं म्हणणं आहे की लोकांनी केली पाहिजे, पण शक्यतो प्रयत्न करा की सकाळी 4:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळामध्येच परिक्रमा तुमची पूर्ण व्हावी. म्हणजे पहिला जो ब्राह्ममुहूर्त आपण म्हणतो तेव्हा सुरुवात करायची आहे तुम्ही. म्हणजे 4:30ला तिथं लिहिलेलं आहे 2-3 ठिकाणी बोर्डवर की सकाळी 4:30 ते संध्याकाळी 5:30 यामध्ये तुम्ही पूर्ण करा. दुसरी गोष्ट, रंगीत कपडे घालायचे नाहीत. मगाशी मी म्हणलं तसं की स्वच्छ पांढरे, मग खाली पांढरी पॅन्ट आणि वरती पांढरा शर्ट, टी शर्ट जे काय असेल ते, तर ते घालून जावा तुम्ही. खूप खाऊ नका. रस्त्यामध्ये खूप ठिकाणी प्रसादी वगैरे सगळं भरपूर असतं आणि मग इच्छा होते खावं, पण तसं करू नका, कारण पुढचं चालणं अवघड होतं त्याने. तर सगळीकडे एक एक चमचा मी असं म्हणेन की घ्यावं. त्यांना सांगायचं, रिक्वेस्ट करायची. ते देताना भरपूर देतात, पण तसं नाही करायचं. आपण काय करायचं, छोटंसं एक चमच्याने त्यांना म्हणायचं माझ्या हातावर द्या डायरेक्ट. तुमची ती कागदाची प्लेट पण वाया घालवू नका, असं एक विनंती केली तर ते ऐकतात. नाही असं नाही. मग त्यामुळं काय होतं की पुढचा प्रवास तुमचा सगळा सुखाचा होतो. आणि दुसरी गोष्ट काय की सगळीकडं तुम्ही प्रसाद म्हणून तो घ्यावा, नाही म्हणू नका. हे करावं, म्हणजे प्रसाद घ्या, पण अगदी थोडा घ्या की जेणेकरून तुमची एनर्जी टिकून राहील. त्यानंतर इलेक्ट्रॉलची पाकिटं घेऊन जावा, छोटीशी 5 रुपयाची. जिथं जिथं तुम्ही पाणी प्याल तिथं ते घालून पिलत तर तुमची एनर्जी टिकून राहील. कारण सेकंड हाफमध्ये पहिले 11 किलोमीटर झाल्यानंतर जे शेवटचे राहिलेले 11 किलोमीटर असतात परतीचे, तर तिथं तुमची थोडीशी एनर्जी डाऊन होण्याची शक्यता असते. तर ते होऊ नये म्हणून तुम्ही अशी थोडीशी काळजी घ्यावी. बाकी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये इतर जे माहिती आहे तीच आहे ही सगळी. हे जे काही वेगळं होतं तेवढं मी फक्त आज तुम्हाला सांगितलं. आणि माझी परिक्रमेचा अनुभव अतिशय सुंदर आहे. 18 एप्रिल 2025ला मी जाऊन आलो आणि रामपुरा, तिलकवाडा आणि पुन्हा रामपुरा अशी माझी झाली. मी म्हणलं तसं पुणे आणि आपल्या महाराष्ट्रातून जाणाऱ्या लोकांसाठी बोरिवलीपर्यंत शिवनेरीने जावं. बोरिवलीपासून बडोद्याला ट्रेन पकडावी आणि बडोद्यापासून राजपिपला म्हणून गाव आहे तिथंपर्यंत बसची फ्रिक्वेन्सी खूप छान आहे. आणि राजपिपलापासून मग रामपुराला जावं किंवा तिलकवाडाला जावं हे तुम्ही ठरवायचे. तुमचे जसे आश्रम असेल किंवा हॉटेल बुकिंग असेल त्याप्रमाणे. तर माझं असं म्हणणं आहे की आध्यात्मिक पथिकाने शक्यतो आश्रमात राहावं. बाकीच्यांना, लहान मुलं आहेत वगैरे ज्यांना झेपणार नाही त्यांनी हॉटेलमध्ये राहावं. पण ही परिक्रमा करावी सगळ्यांनी अशी एकदा तरी. माझी बरेच वर्षांची इच्छा होती ती, मी असं म्हणेन ती ह्याने पूर्ण झाली. आत्ता ही वेळ आली होती किंवा माझ्या नशिबातली ही वेळ होती परिक्रमा करण्याची, ती पूर्ण झाली. आणि नर्मदा देवीने माझ्याकडनं ती पूर्ण करून घेतली आणि मला त्याचा खूप छान अनुभव आला आणि खूप समाधान झालं. ती माझी परिक्रमा पूर्ण झाली अतिशय सुंदर रीतीने. आणि आम्ही सकाळी मी म्हणलं तसं 6:30ला पूर्ण करून आमची दुपारी 2 वाजताना संपली, कारण आम्ही सगळी देवळं केली. तर अशीच तुम्ही पण सगळ्यांनी सगळी देवळं करून ही परिक्रमा पूर्ण करा. आणि असा छान अनुभव, एक छोटंसं एंट्रन्स टेस्ट म्हणून आपण ही मोठ्या परिक्रमेची, तर ती सगळ्यांनी करावी आणि आध्यात्मिक मार्गातला मार्गस्थ व्हावं मी असं म्हणेन. तर असं ही खरोखर छान परिक्रमा प्रत्येकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आणि असं सांगून, ही सगळी माहिती सांगून मी माझा आजचा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. नमस्कार. नर्मदे हर.